तर गाईज, आता मी तुम्हाला काहीतरी दाखविणार आहे. ही अशी वस्तू आहे जी माझ्या खूप क्लोज आहे. तर ही आहे एक डायरी माझी 2023ची. जेव्हापासून मी लाईफला थोडं जास्त एक्सप्लोर करायला सुरुवात केली. तर मी तुम्हाला आज सांगणार आहे डायरी लिहायचे काय बेनिफिट्स आहेत. तर फर्स्ट बेनिफिट म्हणजे तुम्ही तुमचा प्रोग्रेस ट्रॅक करू शकता. तुम्ही काय प्रोग्रेस केली ही तुम्ही रोज नोट करता, तर उद्या तुम्हाला जास्त करायची इच्छा होईल आणि त्यापासून तुम्हाला एक गोल येईल उद्यासाठी. तर तुम्ही प्रोग्रेस ट्रॅक करू शकता डायरीनी. जर्नलिंग हेल्प्स यू टू मॅनिफेस्ट युअर ड्रीम्स. म्हणजे तुमचे पण काही पण ड्रीम्स आहेत त्याला तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता जर्नलिंग करून. जसं की मी इथं डायरी खोलताच फर्स्ट पेजवर माझे काही गोल्स लिहिलेले, गोल्स फॉर अ इयर. आणि त्यामध्ये इतके गोल्स होते माझे, ते मला कम्प्लीट करायचे होते. काही झाले, काही कम्प्लीट नाही झाले, पण विषय म्हणजे मी ते मॅनिफेस्ट केले. आणि थर्ड बेनिफिट हा आहे की हे डिसिप्लिन लीड करतं. तुमच्या म्हणजे जे पण डिसिप्लिन आहे ते ऑटोमॅटिक तुमच्या डायरीमध्ये तुम्हाला दिसतं. कारण की तुम्ही जे पण रोज लिहिता ते तुम्ही केलेलं असेल तरच लिहिता ना. तर मग तुम्हाला ते करावं लागेल तर लिहायचं असलं डायरीमध्ये तर. म्हणून जितकं पण तुम्ही डायरी बनवता तितकं तुमचं डिसिप्लिन जास्त होईल. म्हणून तुमचा एक फायदा हा पण आहे की तुम्ही एक डिसिप्लिन पर्सन बनता डायरीने. मी कुठंतरी ऐकलं होतं की आपण जर आपले गोल्स लिहिले ना तर ते कम्प्लीट व्हायचे चान्सेस खूप जास्त वाढतात. कारण की राईट डाऊन केल्यानंतर ते खूप जास्त आपण त्यांच्या क्लोज होतो आणि आपण त्याला फील करतो. म्हणून तुम्ही बघू शकता जे पण मोठे माणसं आहेत त्यांनी त्यांचे गोल्स कधी कधी लिहिलेले असतात. तुम्ही जर तुमचे गोल्स लिहिता तर तुम्हाला रोज ते तुमच्या डोळ्यासमोर असणार आणि तुम्ही त्याच्यावर रोज मोटिवेट होऊन काम करता. म्हणून जितकं पण जास्त तुम्ही गोल्सला लिहिता तितकं तितकं जास्त फायदा आहे. म्हणून गोल्स लिहिणं पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर त्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुम्ही डायरी बनवा. तर हे काही पॉईंट्स होते जे तुम्ही डायरी बनवून स्वतःला इम्प्रूव्ह करू शकतात. भेटूत नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या टॉपिकवरती बोलू. तर मी आता थोडं कंटेंटमध्ये चेंज केलंय, तर हे असणार आहे कंटेंट असं.